मित्रांनो, बिग बॉस मराठी सीझन 6 हे आता लवकरच येणार आहे। बिग बॉस मराठी 6 सीझनमध्ये शिवानीताई शिंदे ही दिसणार आहे। काय आहे या व्हिडिओ मागचं कारण, बघूया पूर्ण व्हिडिओ। नमस्ते मित्रांनो, मी तुमचा राहुल मोरे। माझं यूट्यूब चॅनल नेम राहुल जळगावकर। मित्रांनो, बिग बॉस सीझन 6 हे आता लवकर येणार आहे आणि बिग बॉस सीझन 6 मध्ये शिवानीताई शिंदे हिला ऑफर येणार आहे का? शिवानीताई शिंदेला सर्व लोक ओळखतात, पण जे लोक ओळखत नाही, जे लोक नवीन आहेत त्यांच्यासाठी सांगतो। शिवानीताई शिंदेंनी एक गाणं गायले आहे। शिवानीताई शिंदे हे आश्रममध्ये आळंदीला शिक्षण घेत आहे। इयत्ता 7वी मधली मुलगी। हिने छोट्याशा वयामध्ये एवढं मोठं साम्राज्य निर्माण केलं आणि लोकांच्या मनावरती राज्य केलं। तीच आहे शिवानीताई शिंदे। शिवानीताई शिंदेने गायलेलं गाणं आणि गाजलेलं गाणं आपलं मराठी गवळण म्हणजे रडू नको बाळा मी पाण्याला जाते। रडू नको बाळा अरे मी पाण्याला जाते, रडू नको बाळा हे गाणं महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध झालंय। आता शिवानीताई शिंदेला मराठी बिग बॉस 6 सीझनमध्ये ऑफर आली आहे का? मागील वर्षी आपले महाराष्ट्राचे लाडके मराठी कीर्तनकार शिवलीलाताई पाटील यांना सुद्धा मराठी बिग बॉसमध्ये ऑफर आली होती आणि त्यांनी मराठी बिग बॉसमध्ये काम केलं होतं। शिवलीलाताई पाटील यांनी सूरज चव्हाण बिग बॉस मराठीच्या 5व्या सीझनमध्ये सूरज चव्हाणला ऑफर आली होती। सूरज चव्हाणने सुद्धा काम केले। आता शिवानीताई शिंदे हिला बिग बॉस मराठीमध्ये सीझन 6 मध्ये दिसणार का? मित्रांनो, कारण बिग बॉसने जे महाराष्ट्रामध्ये गाजलेले आहेत, शिवलीलाताई शिंदे हिला पण मराठी बिग बॉसमध्ये घेतलं होतं आणि सूरज चव्हाण याला पण मराठी बिग बॉसमध्ये घेतलं होतं। तर आता शिवानीताई शिंदे ही पण महाराष्ट्रामध्ये खूप गाजलेली आहे आणि तिचं व्हायरल सॉन्ग झालेलं आहे जे गवळण रडू नको बाळा मी पाण्याला जाते। रडू नको बाळा अरे मी पाण्याला जाते, रडू नको बाळा या गाण्याला महाराष्ट्रामध्ये भरपूर प्रसिद्धी मिळाली आहे। तर आता बिग बॉस शिवानीताई शिंदेला घेऊ शकतं का नाही, आता बिग बॉस तयारी करेल। कारण मात्र माझ्या हिसाबे तर शिवानीताई शिंदेला 99% ऑफर येऊ शकते। आता बघूया मराठी बिग बॉसमध्ये कोण कोण दिसणार। आता मराठी बिग बॉसमध्ये कोण कोण दिसणार हे तर आपण काही सांगू शकत नाही, हे मला माहीत नाही। आणि मराठी बिग बॉस आता कधी येणार आहे, सीझन 6 कधी येणार आहे हे पण मला माहीत नाही। सीझन 6 म्हणजे येणार आहे ते 100% सीझन 6 येणार आहे, पण ते कधी येणार आहे याची तारीख काही डिक्लेअर झालेली नाही आहे। मी तुम्हाला काही पण सांगून देईल की ह्या तारखेला सीझन 6 येणार आहे। तुम्ही जाऊन तिथं चेक करणार, मराठी बिग बॉस सीझन 6ची वाट बघणार। त्याच्यामुळे मी असं खोटं काही बोलणार नाही। कारण मागच्या वर्षी तर सूरज चव्हाण फेमस झाला होता, त्याला बिग बॉसमध्ये ऑफर मिळाली होती। शिवलीलाताई पाटील हे पण महाराष्ट्राचे आपले लाडके आपले फेमस कीर्तनकार आहेत। त्या ताईला सुद्धा बिग बॉस मराठीमध्ये ऑफर आली होती आणि ताईने बिग बॉसमध्ये चांगलं काम केलं होतं। आता आपली लाडकी रडू नको बाळा मी पाण्याला जाते, आपली लाडकी शिवानीताई शिंदेला सुद्धा माझ्या मताने 99% ऑफर येऊ शकते असं मला वाटतं। तर तुम्हाला काय वाटतं? तुमच्या मनात काय भावना आहे? शिवानीताई शिंदेला ऑफर येईल का? तुमच्याविषयी काय शिवानीताईच्या विषयी तुमच्या मनात काय भावना आहे ते कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। जय महाराष्ट्र।